जय हिंद भाई पोलिसांनो, बघा या ठिकाणी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघा या ठिकाणी आज आपण जे की महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी बघा अंकगणित बुद्धिमत्तेची बघा मित्रांनो प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण आज कव्हर करत आहोत। बघा मित्रांनो कव्हर करत आहोत। ओके मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या बघा जवळपास तब्बल गेल्या वर्षीप्रमाणे बघा या ठिकाणी 14,000 बघा 100 मित्रांनो बघा 40 जवळपास पद मित्रांनो बघा या ठिकाणी भरले जाण्याची मित्रांनो बघा दाट संभाव्यता आहे मित्रांनो। जवळपास इथे मित्रांनो जुलै ऑगस्ट आहे, सप्टेंबर ते मित्रांनो बघा ऑक्टोबर पर्यंत मित्रांनो बघा सर्व काही पदांची जाहिरात मित्रांनो बघा तुम्हाला या ठिकाणी सविस्तरप्रमाणे या ठिकाणी पाहायला मिळून जाईल। ओके मित्रांनो काय करा बघा या ठिकाणी आपली भरती मित्रांनो येण्या अगोदरच या ठिकाणी आपण या ठिकाणी आज सिरीज चालू केलेली आहे मित्रांनो। या सिरीजचा आपला हा आजचा भाग 1 आहे मित्रांनो। बघा या ठिकाणी आपला हा आजचा संपूर्ण तुम्ही भाग 1 पाहून घ्या, कारण मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या पोलीस भरतीसाठी मित्रांनो जीके तर तुम्हाला कुठूनही अवेलेबल होतं, जीके जीएस आणि मराठी व्याकरण। जर विचार केला तर थोडंसं अवघड लेवलचा भाग कोणता तर तो म्हणजे अंकगणित व बुद्धिमत्तेचा। तर मित्रांनो बघा तो या ठिकाणी आम्ही आमच्या या चॅनलच्या मित्रांनो माध्यमातून एकदम शॉर्टकट ट्रिक्सनुसार मित्रांनो या ठिकाणी सोडवून घेणार आहोत। म्हणून काय करा, नवीन असाल पहिला आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राइब करून घ्या, कारण बघा मित्रांनो बघा या ठिकाणी याच्या अगोदर झालेल्या पेपरामध्ये जेवढे काही प्रश्न असतात या ठिकाणी विचारण्यात आलेले होते ते सर्व प्रश्न बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अभ्यासाला मिळत जातील। जर तुम्हाला मित्रांनो डाऊट कशाही स्वरूपाचा आला प्रश्नांवर तुम्ही बेशक बघा मित्रांनो सर्व काही बघा तुम्ही या ठिकाणी प्रश्नपत्रिका बघा तुम्ही उघडून बघा। तुम्हाला जर मित्रांनो या ठिकाणी आपल्या जर या व्हिडिओच्या जर या प्रश्नाचा मित्रांनो तुम्हाला जर या आपला प्रश्न जर तुम्हाला परीक्षेत दिसला गेला तर मित्रांनो बघा आपण हे चॅनल सोडून टाकू। ओके तर काय करा, अवश्य संपूर्ण बघा आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत मात्र अभ्यासून घ्या। ओके तर प्रश्न पहिला बघा काय म्हणतो, तर एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून त्याची परिमिती 1020 सेमी आहे, तर आयताचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर आहे। बघा नागपूर SRPF 2021 ला झालेला प्रश्न आहे। तुम्हाला डाऊट असेल डायरेक्ट तुम्ही बघा मित्रांनो नागपूरचा मित्रांनो SRPFचा 2021 ला झालेला पेपर या ठिकाणी बघा उघडून बघू शकता। ओके तर बघा मित्रांनो या ठिकाणी प्रश्नाचा राईट आन्सर आपण कशा प्रकारे एकदम शॉर्टकटनुसार सोडवून पाहू शकतो। तर बघा या ठिकाणी केलं काय नेमकं, एका आयताची लांबी ही मित्रांनो बघा रुंदीच्या दुप्पट आहे। ओके तर बघा मित्रांनो आयत हा अशा प्रकारचा एक आयत असतो। ओके आयत हा एक अशा प्रकारचा असतो। जर मित्रांनो बघा याची लांबी ही याची रुंदीच्या दुप्पट आहे। ओके तर समजा मित्रांनो जर रुंदी जर या ठिकाणी बघा x आहे तर लांबी मित्रांनो बघा या ठिकाणी किती 2x असते मित्रांनो, लांबी ही 2x। ओके या ठिकाणी देखील 2x असेल, या ठिकाणी हे x असेल। ओके तर पुन्हा यांची परिमिती किती मित्रांनो 1020 आहे, तर आयताचं क्षेत्रफळ किती सेंटीमीटर। एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो, पाहायलाच फक्त अवघड आहे। ओके तर काही करू नका, सरळ आता हे x घ्या, हे एक बरोबर हे x घ्या, लांबी घ्या प्लस आणि हे रुंदी घेऊन टाका। ओके तर आता रुंदी घेतली आपण x, आता लांबी घ्या हे 2x। ओके 2x बरोबर मित्रांनो हे घ्या परिमिती 1020। ओके 1020 घ्या परिमिती। आता काय करा, हे x प्लस 2x झाले किती मित्रांनो बघा टोटल झाले 3x बरोबर जर 1020 ला जर आपण ठिकाणी जर डिवाइड केलं तर बघा 3 ने जर आता केलं तर किती भेटतं बघा, तर 3 त्रिक 9 उरलं किती 1 3 चौक 12 आणि समोरचा एक मित्रांनो किती बघा जो की 340 मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला लांबी भेटलेली आहे। बघा लांबी ओके तर लांबी आपल्याला भेटली आहे। जर लांबी मित्रांनो या ठिकाणी जर 340 असेल तर मित्रांनो बघा याच्या निम्मी या ठिकाणी रुंदी आहे। ओके तर आता सरळ तुम्ही काय करा, हे 340 घ्या आणि याच्या निम्मे किती बघा रुंदी 170 घ्या। जर आपण जर 340 गुणाकार जर 170 केला तर आपल्याला या ठिकाणी शेवटचं आन्सर भेटतं बघा जो की 57,800 बघा 57,800। तुम्ही एकदाशी बघा या ठिकाणी मित्रांनो गुणाकार करून बघा, आपला व्हिडिओ जास्त लांबीचा होऊ नये या मित्रांनो कारणामुळे बघा मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सरळ याचा गुणाकार न करता या ठिकाणी बघा डायरेक्टली मित्रांनो आन्सर सांगितलं आहे बघा जो की 57,800 बघा। या ठिकाणी पर्यायामध्ये आहे काय तपासा आहे बघा जे की क्रमांक बघा क मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे। ओके तर बघा मित्रांनो मी तुम्हाला आता सांगितलं होतं की या ठिकाणी आपल्या या चॅनलच्या मित्रांनो माध्यमातून मी गणित बुद्धिमत्तेचा या ठिकाणी संपूर्ण भाग कव्हर करून घेऊ। यासोबतच बघा एक जीके आणि करंट अफेअर्सचा मित्रांनो भाग मित्रांनो म्हणून ठिकाणी आम्ही एक बघा तुमच्यासाठी PDF बघा एक महाढोकळा या ठिकाणी तयार केलेला आहे मित्रांनो। बघा जवळपास या महाढोकळामध्ये मित्रांनो तुम्हाला 2000 बघा प्लस 2000 प्लस प्रश्न मित्रांनो बघा मित्रांनो या ठिकाणी जीके जीएस
व करंट अफेअर्सचे तुम्हाला अभ्यासाला मिळणार आहेत मित्रांनो, जे की बघा GK/GSचे 2014 बघा 2014 ते 2024 पर्यंत मित्रांनो बघा जेवढे काही प्रश्न मित्रांनो या ठिकाणी परीक्षेमध्ये पडले होते ते सर्व प्रश्न मित्रांनो आपण या महाठोकळ्यामध्ये कन्वर्ट केलेले आहेत। म्हणून मित्रांनो अवश्य आपला महाठोकळा बाय करा। बाय करण्यासाठी बघा इथं आपला नंबर देतो 7414 हा आपला नंबर आहे मित्रांनो। या नंबरवर फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा। पे केलेली स्क्रीनशॉट बघा तुम्ही आपल्या मित्रांनो नंबरच्या व्हॉट्सअपवर टाकून टाका। अवघ्या 2 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ। ओके 7414939307 हा आपला या ठिकाणी क्रमांक असणार आहे। पुढे बघा प्रश्न क्रमांक दुसरा कशा स्वरूपाचा आहे तर बघा दुसरा प्रश्न प्रतिभाजवळ 1100 बघा 1940 मित्रांनो बघा या ठिकाणी टोटल सफरचंद मित्रांनो बघा या ठिकाणी किती तर प्रतिभाजवळ या ठिकाणी आहेत मित्रांनो बघा प्रतिभाजवळ किती 1940 सफरचंद होती। तर तिने एका पेटीमध्ये मित्रांनो 36 याप्रमाणे 20 पेट्यांमध्ये बघा सफरचंद भरून विकले व 72 सफरचंद नासली म्हणून टाकून दिली तर तिच्याजवळ एकूण किती सफरचंद उरली आता या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। बघा नांदेड पोलीस 2023 ला हा प्रश्न पडलेला होता। ओके तर बघा मित्रांनो प्रतिभाजवळ एकूण सफरचंद किती होती तर 1940 सफरचंद होती मित्रांनो। एकूण यापैकी तिने विकली किती ते बघा पहिलं एकूण तिने किती विकली या ठिकाणी आपण काढून घेऊ बघा एकूण विकली किती। ओके तर विकलेली सफरचंद या ठिकाणी आपण काढून घेऊ तर विकलेली करण्यासाठी काय करा 36 याप्रमाणे 20 पेट्यांमध्ये तिने विकली। ओके तर सरळ जर या ठिकाणी आपण 36 गुणाकारात जर 20 केले तर बघा 36 दोन्ही 72 आणि हा समोरचा 1 शून्य म्हणजे किती बघा 720 मित्रांनो आणि हे 720 प्लस आणि 72 बघा मित्रांनो या ठिकाणी नासून गेलेत। ओके तर 72 मित्रांनो बघा या ठिकाणी नासून गेलेत आणि ओके तर हे मित्रांनो बघा 72 या ठिकाणी नासून गेलेत। ओके म्हणून तिने फेकून दिली। ओके तर मग पुन्हा काय करा आता काय करा बघा याच्यातून आपल्याला योग्य आन्सर काढायसाठी हे 1940 सफरचंद घ्या। ह्या जर आपण 1940 सेकंदामधून सफरचंदातून जर हे नासलेले जर 72 जर आंबे आपण या ठिकाणी जर सफरचंद या ठिकाणी जर काढले तर आपल्याला भेटतात किती बघा 1868 या ठिकाणी भेटतात। आणि हे जे मित्रांनो आपल्याला पुन्हा 1868 या ठिकाणी भेटले एवढे सफरचंद या जर आपण 1868 मधून आता पुन्हा आणखी हे विकलेले जर आपण आता याच्यातून मायनस केले म्हणजे किती एकूण 720 जर सफरचंद आपण याच्यातून जर मायनस केले तर आता आपल्याला या ठिकाणी भेटतं शेवटचं आन्सर बघा जे की 1100 बघा 48 मित्रांनो या ठिकाणी असणार आहे बघा जो की क्रमांक बघा ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे बघा जे की सर्वांना तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके एकदम मित्रांनो बघा सोप्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही तुम्हाला सर्व प्रश्नाचे योग्य आन्सर हे काढून दाखवत आहोत। ओके बघा मित्रांनो तुम्हाला वजाबाकी देखील करून दाखवतो तर जसं की 8 मधून 0 जात नाही 8 ला 8 पुन्हा 6 तून 2 गेले 4 8 मधून 7 गेलं 1 आणि 1 ला 1 म्हणजे मित्रांनो किती 1448 बघा मित्रांनो टोटल सफरचंद मित्रांनो बघा या ठिकाणी प्रतिभाजवळ मित्रांनो जो की उरलेली आहेत बघा आपल्या सर्वांना लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके पुढे बघा प्रश्न क्रमांक तिसरा कशा स्वरूपाचा आहे तर बघा एका परीक्षेमध्ये 40% विद्यार्थी गणितात नापास झाले 30% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले तर किती टक्के विद्यार्थी पास झाले आहेत या प्रकारचा प्रश्न विचारला। पुणे लोहमार्ग 2024 ला मित्रांनो बघा गेलेल्या वर्षी या ठिकाणी विचारण्यात आलेला प्रश्न असाच हा या ठिकाणी आहे। तर बघा मित्रांनो एका परीक्षेमध्ये मित्रांनो बघा गणित विषयामध्ये एकूण किती 40% विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी नापास आहेत मित्रांनो या ठिकाणी घेतो गणितमध्ये एकूण किती 40% विद्यार्थी नापास आहेत। पुन्हा इंग्रजीमध्ये मित्रांनो या ठिकाणी किती 30% विद्यार्थी नापास आहेत बघा इंग्रजीमध्ये एकूण किती 30% विद्यार्थी नापास आहेत हे देखील या ठिकाणी घेतो प्लस करतो आणि पुन्हा या ठिकाणी मित्रांनो दोन्ही विषयामध्ये या ठिकाणी 10% विद्यार्थी नापास आहेत मग काय करतो मित्रांनो या ठिकाणी मी हे मायनसमध्ये या ठिकाणी 10% घेतो। ओके तर आता 40 प्लस जर आपण 30 केलं झाले किती टोटल 70%। आता जर 70%तून आपण जर हे 10% जर मायनस केले उरले किती हे उरले 60%। आता काय करा मित्रांनो टोटल मित्रांनो बघा एकूण विद्यार्थी किती टक्के होती तर 100% मित्रांनो विद्यार्थी होती तर आता आपले 60% विद्यार्थी मित्रांनो नापास झालेली आहेत। ओके तर पास झालेले विद्यार्थी करण्यासाठी मित्रांनो सरळ टोटल 100% विद्यार्थी घेणे आणि या 100% मधून हे जर 60 आपण जर मायनस केला तर आपल्याला भेटलं किती एकूण 40% मित्रांनो या ठिकाणी बघा विद्यार्थी बघा जे की मित्रांनो पास झालेले आहेत बघा लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे बघा जे की क्रमांक ब बघा 40% विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके
पुढे बघा प्रश्न क्रमांक 4 कशा स्वरूपाचा आहे। तर बघा खडूला व्यवस्थापक म्हटलं, व्यवस्थापकाला शिक्षक म्हटलं, शिक्षकाला दगड म्हटलं, दगडाला फूल म्हटले, तर वर्गात कोण शिकवणार या प्रकारचा प्रश्न आहे। बघा गोंदिया पोलीसला 2024ला मित्रांनो बघा गेल्या वर्षी मित्रांनो विचारण्यात आलेला हा प्रश्न असाच होता। तर बघा मित्रांनो खडूला व्यवस्थापक म्हटलं, व्यवस्थापकाला शिक्षक, शिक्षकाला दगड, दगडाला फूल, तर वर्गात कोण शिकवणार मित्रांनो। बघा जर सामान्यपणे विचार केला तर वर्गामध्ये मित्रांनो नेहमी या ठिकाणी शिक्षक शिकवत असतो, म्हणून बघा या ठिकाणी शिक्षकाला काय म्हणत आहे तेवढं बघा या ठिकाणी आपल्याला मित्रांनो फक्त आणि फक्त या ठिकाणी ओळखायचं आहे। तर शिक्षकाला या ठिकाणी काय म्हणत आहे बघा, तर मित्रांनो शिक्षकाला या ठिकाणी जे की बघा दगड मित्रांनो म्हटलंय, म्हणून बघा जे की आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर बघा जे की क्रमांक ब या ठिकाणी मित्रांनो बघा दगड आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके, पुढे 5वा प्रश्न बघा, तर या ठिकाणी कशा प्रकारचा आहे, तर 37 चौरस मीटर म्हणजे किती चौरस सेंटीमीटर या प्रकारचा प्रश्न विचारला आहे। तर बघा धुळे पोलीस 2023ला हा प्रश्न असाच विचारण्यात आलेला होता। तर 37 चौरस मीटर म्हणजे किती चौरस सेंटीमीटर, तर बघा जे की 37,000 चौरस सेंटीमीटर बघा मित्रांनो किती, तर सॉरी 3,70,000 बघा चौरस सेंटीमीटर बघा मित्रांनो या ठिकाणी 37 चौरस मीटर मित्रांनो बघा म्हणजे या ठिकाणी असणार। ओके, तर 37 चौरस मीटर म्हणजे किती चौरस सेंटीमीटर, तर बघा जे की 3,70,000 चौरस सेंटीमीटर मित्रांनो या ठिकाणी असणार आहे। ओके, तर बघा 1 चौरस मीटर म्हणजे मित्रांनो बघा किती, तर 10,000 चौरस सेंटीमीटर मित्रांनो या ठिकाणी आहे, इतकं देखील तुम्ही या ठिकाणी बघा लक्षामध्ये असू द्या। ओके, 10,000 चौरस सेंटीमीटर म्हणजे बघा मित्रांनो या ठिकाणी 1 चौरस मीटर। ओके, पुढे 1 पद्म म्हणजे एकावर किती शून्य, तर बघा मित्रांनो 1 पद्म म्हणजे एकावर किती शून्य, बघा भंडारा चालक 2021ला प्रश्न विचारण्यात आलेला होता। तर 1 पद्म म्हणजे मित्रांनो बघा 1 वर एकूण 12 शून्य बघा, जो की या ठिकाणी लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। 1 अरब म्हटलं तर मित्रांनो 1 अरबवर 9 शून्य असतात, 1 कोटी म्हटलं तर 1 कोटीवर 7 शून्य असतात, आणि 10 कोटी म्हटलं तर बघा मित्रांनो 10 कोटीवर या ठिकाणी टोर 8 शून्य बघा या ठिकाणी असतात बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। पुढे 100 किलोग्राम म्हणजे डॅश डॅश मिलीग्रॅम होय, तर बघा मित्रांनो या ठिकाणी 100 किलोग्राम म्हणजे किती मिलीग्रॅम होय, तर बघा जवळपास 1 2 3 4 5 6 7 म्हणजे किती मित्रांनो बघा 10 कोटी मित्रांनो बघा मित्रांनो 100 किलोग्राम म्हणजे 10 कोटी मिलीग्रॅम होय बघा, जो की मित्रांनो लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी 1 किलोग्राम म्हणजे किती मिलीग्रॅम होय, तर बघा जो की मित्रांनो जवळपास या ठिकाणी 1 कोटी मिलीग्रॅम होय बघा मित्रांनो 1 2 3 4 5 सॉरी 10 बघा 10 लाख मित्रांनो मिलीग्राम, 1 किलोग्राम म्हणजे किती 10 लाख मिलीग्राम, आणि 100 किलोग्राम म्हणजे जवळपास 10 कोटी मिलीग्राम मित्रांनो बघा या ठिकाणी होय बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके, बघा मित्रांनो अशा हे जे मित्रांनो बघा 5 6 7 आणि 8 मित्रांनो अशा ठिकाणी बघा बरेच जवळपास 90% मित्रांनो विद्यार्थी अशा प्रश्नाला चुकतात, आणि बघा जे कोणी मित्रांनो बघा 10% विद्यार्थी या ठिकाणी राईट आन्सर देतात मित्रांनो त्याचं नाव मित्रांनो बघा या ठिकाणी मित्रांनो मेरिट लिस्टमध्ये मित्रांनो येतो। ओके, म्हणून मित्रांनो आपल्याला या ठिकाणी बघा या 90% न येता या 10% यायचं आहे मित्रांनो, म्हणून आपल्याला बघा मित्रांनो की अभ्यास आपला जबरदस्त करायचा आहे। ओके, तर बघा शेवटचा प्रश्न 1 क्युसेक म्हणजे किती लिटर, तर बघा मित्रांनो 1 क्युसेक म्हणजे किती लिटर, तर बघा पिंपरी चिंचवड शहर पोलीस 2021ला प्रश्न विचारला होता, आणि हा प्रश्न सातारा पोलीस 2023ला विचारला होता। तर बघा 1 क्युसेक म्हणजे किती लिटर, तर बघा जे की 28.32 मित्रांनो बघा या ठिकाणी लिटर असणार बघा मित्रांनो, जे की 1 क्युसेक म्हणजे मित्रांनो बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे मित्रांनो, जे की मित्रांनो बघा आपल्या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे। ओके मित्रांनो, बघा मित्रांनो सर्व काही नोट डाऊन करून घ्या, आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आन्सर म्हणजे काय, तर 5वा 6वा 7वा आणि 8वा मित्रांनो हे चारही प्रश्न बघा तुम्ही आत्ताच्या आता नोट डाऊन करून घ्या, आणि पाठांतर मात्र मित्रांनो आत्ताच्या आता तुम्ही या ठिकाणी करूनच घ्या, कारण मित्रांनो बघा 90% विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारच्या प्रश्नाला मित्रांनो ठिकाणी चुकतातच, म्हणून बघा हे 4 प्रश्न खालच्या आत्ताच्या आता पाठांतर करून घ्या। ओके, यासोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत अवश्य आपला हा व्हिडिओ संपूर्ण शेअर करून टाका, आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब करण्यास अवश्य सबस्क्राईब करा। तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या भागासोबत, तोपर्यंत घ्या काळजी आणि करा अभ्यास।